पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्यामध्ये यंदा पीक कर्ज वाटपामध्ये 900 कोटींची घट। यावर्षी 5000 कोटी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। मात्र खरीप हंगामामध्ये त्यापैकी 4289 कोटींच्या कर्जाचं वाटप। दिवाळीसाठी पुणे ते नागपूर स्पेशल जनशिवनेरी बस 18 ऑक्टोबरपासून बस सेवा सुरू होणार असून रोज संध्याकाळी 6 वाजता वाकडेवाडीतून बस रवाना होणार। दिवाळीमध्ये होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। पुण्यातील मावळ पंचायत समितीचेही आरक्षण जाहीर। सभापतीपद मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी राखीव ठेवण्यात आलं असून आरक्षण सोडतीमध्ये महिलांना प्राधान्य मिळालेलं आहे। त्यामुळे यंदा मावळ पंचायत समितीवर महिला राज दिसून येणार। पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस हद्दीमध्ये अल्पवयीन मुलाकडे गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसं सापडली। पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून अधिकचा तपास सुरू। इंदापूरमधील कुंभार गावामध्ये जागेच्या वादातून दोन्ही गटामध्ये हाणामारीमध्ये दोन्ही गटातील अनेक जण गंभीर जखमी। फिगवण पोलिसात 12 जणांच्या विरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल।